सर्व शेवगा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे की फ्लावरिंगच्या अवस्थेत कुठली फवारणी घेतली पाहिजे आणि ही फवारणी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की कुठली फवारणी घ्यायची. तर हे पहा, बऱ्याच शेतकऱ्यांचे आता जानेवारी महिन्यात अशा अवस्थेमध्ये प्लॉट आहेत. काहींची अशा पद्धतीनं फुलकळी निघायला चालू झालेली आहे. काही शेतकऱ्यांची अशा पद्धतीनं फुलकळी प्रॉपर निघलेली आहे आणि काही प्लॉट असतील की अशा पद्धतीनं हे सेटिंगच्या अवस्थेमध्ये असतील. काही शेतकऱ्यांचे असे सेटिंग झालेल्या अवस्थेमध्ये असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की फ्लावरिंग स्टेजमध्ये आता सध्या हे पहा, अशा पद्धतीनं फ्लावरिंग स्टेज चालू आहे. तर ह्या स्टेजमध्ये आपण कुठली फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून फुलांचं रूपांतर फळामध्ये 100% होऊन जाईल आणि जे काही नवीन फ्लावरिंग आहे ही पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला पिकामध्ये दिसून येईल. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण हे माव्याचा अटॅक झाल्यानंतर कुठली फवारणी घेतली पाहिजे. तर आपण हे पहा, आता या ठिकाणी माव्याचा अटॅक झाला होता. तर हे पहा, माव्याचा अटॅक झालेला पूर्णपणे कंट्रोल झालेला आहे. आता पूर्णपणे कंट्रोल झालेला आहे. 100% आपल्याला रिझल्ट बसलेले आहेत त्या स्प्रेचे. तर काही शेतकऱ्यांचे प्लॉट आता सेटिंगच्या अवस्थेमध्ये आहे, फुलकळीच्या अवस्थेत आहेत. तर आज काही जी फवारणी सांगणार आहे ही प्रत्येक शेतकऱ्याने तातडीनं घेणे गरजेचं आहे. तर फवारणीमध्ये पहिला आपण टॉनिक घ्यायचं आहे प्लॅनोफिक्स, जे की बायर कंपनीचं येतं. तर प्लॅनोफिक्सचा वापर हा प्रति 200 लिटर पाण्यासाठी आपण 15 ते 20 ml चा वापर करायचा आहे. शक्यतो 15 ml चाच वापर करायचा. तर याचं काम काय राहतं माहिती आहे का? जे की अशा फुलावस्थेमधील जे काही फुलं आहेत, तर याचं याचं शेंगांमध्ये रूपांतर करण्याचं काम हे प्लॅनोफिक्सचं असतं. तर आता तुम्हाला दाखवतो की ही अशी फुलावस्था आहे. तर असं सेटिंगमध्ये फुलाचं फळामध्ये रूपांतर करण्याचं हे प्लॅनोफिक्स काम करतं आहे. आणि ह्यामध्ये दुसरा घटक म्हणलं तर आपण एक बुरशीनाशक वापरायचं आहे. बुरशीनाशक कशासाठी? जे की बुरशीजन्य रोगांचा अटॅक होतो आहे, तर हा कमी होण्यासाठी आपण बुरशीनाशक वापरायचं आहे. याच्यामध्ये आपण साफ वापरू शकतो. याचा वापर केला तरी बसून जातं आहे. आणि तिसरं घटक म्हणजे आपण कीटकनाशकमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच्यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकचा वापर केला तरी चालतो. तरी मी तुम्हाला सांगतो, टाटा मानिक या कीटकनाशकचा आपण वापर करायचा आहे, जेणेकरून मव्याचा अटॅक आहे हा पूर्णपणे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल. तर हे पहा, अशा पद्धतीनं सेटिंग होत चाललेली आहे. अशा अवस्थेत जर आपला प्लॅनोफिक्सचा जर हात गेला तर 100% आपल्याला फुलाचं रूपांतर हे फळामध्ये दिसून येणार आहे. तर हा प्लॉट कसा वाटला शेतकरी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपली प्लॉटची सेटिंग वगैरे कशा पद्धतीनं दिसून आलेली आहे ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.